चालला आपला घोडा. आलोय ट्रॅक्टर जवळ. साफसफाई करू. चालू करू पटकन. हर हर तर मित्रांनो, चाललाय कुळू. जाऊ आपण निघू शेतात आता. आला आपण शेताच्या जवळ जरा. चला भेटू शेतामध्ये. तर मित्रांनो, आपण पोचलो शेतात. आले 1 तास लावून बघितलं. बघा या प्रकारचा सफाई व्हायला लागले. जरा दिंड थोडं जास्त घासायला लागले. आकडून बघतो. बघा हे आपले सोयाबीन आहे. वरी बी कांद्यालाच ठेवलेला आहे रान तिकडे वरी. थोडं आकडून बघतो काय होतंय. भरायला लागले जरा नाही जास्तच भरायला लागले. जरा व्यवस्थित झालं म्हणजे बरं आहे. ढेकळं बी आहे ते अजून ह्याच्यात. तर आकडलंय आपण मित्रांनो. चला बघू कसं होतंय कसं नाही. थोडं व्यवस्थित व्हायलंय बरं पहिल्यापेक्षा. असंच घ्यावं. तर मित्रांनो, आपण या ट्रॅक्टरची थोडी पॉवर चेक करून बघू. थोडी टेस्टिंग घेऊ. 1000 RPM वर आहे. दोन्ही पट्ट्या सोडल्या त्या खाली. लिव्हर डाऊन केले तर. हायचा पहिला गेअर आहे. बघू चलतंय का. चालायला लागलं. थोडा खाली ट्रॅक्टर बशी होतो, अडकी होतो जरा.
दोन्ही पट्याच ओले त्या खाली हाय फर्स्टवर आहे. चालला आपला घोडा. उड्या मारायला लागलाय पूर्ण लिव्हर डाऊन आहे. बंद काय पडाना गेलाय बंद. नात करते काय. डोळा आणि तोंड फुटलंय जरा थोडं. सगळा रेस दिलाय. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे कुळवून. आपण बाहेर ट्रॅक्टर काढला इकडे बागेत लावलाय सीताफळीच्या. तर मित्रांनो तुमच्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा होता. तर स्वराज ट्रॅक्टरबद्दल कंपनीवाली ही वाल देत असतील कशासाठी. बघा ही वाल कशासाठी देत असतील. दिलाय ही चालूच नाही, बंदच आहे. इकडे बी फिरत नाही इकडे बी फिरत नाही. हायड्रोलिक पट्टीचा लॉक आहे वाटतं. ह्याचा काय उपयोगच नाही. लॉक होऊन बसलाय. ह्याचाच नाही प्रत्येक स्वराजचा लॉक होऊन बसते. ही नेमकं कंपनीवाल्याने काहीतरी ह्याच्यावर इलाज आणला पाहिजे. कसं काय लॉक होत आहे. या दोन्ही पट्टीचा लॉक आहे वाटतं. डम्पिंग करताना काहीतरी कशासाठी मला बी एवढं माहीत नाही.